माझे नाव श्रावणी सोमेश्वर ईश्वर शेट्टी. मला 100% पडले आहेत. माझ्या आयुष्यामध्ये शाळेचं खूप मोठं योगदान आहे. शाळेतील शिक्षकांनी मला खूप मोठं मार्गदर्शन केलं. आमची सुरुवात 27 मार्चच्या वासंतिक वर्गापासून झाली. तिथं 25% सिलेबस आमचा कव्हर केला गेला. सगळे बारीक मुद्दे आमच्याकडून करून घेतले. त्यानंतर जादा तास घेतले, म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 5 वाजल्यापासून आमचे एक्स्ट्रा क्लासेस चालायचे. मग त्यावेळेस आमचे जे काही डाऊट्स वगैरे असतील ते आम्ही सॉल्व करून घ्यायचो शिक्षकांकडून. काही चुका वगैरे असतील तर त्या चुकांचं निरीक्षण करून त्या चुका सुधारवण्यासाठी शिक्षक आम्हाला मदत करायचे. त्यानंतर आमचे जे वेगवेगळे प्रॅक्टिस पेपर्स घेतले गेले ते एका शिक्षकाकडून चेक न करून घेता जे विविध तज्ज्ञ शिक्षक आहेत, सगळ्यांकडून चेक करून घेतले. म्हणजे प्रत्येक शिक्षकांच्या दृष्टिकोनातून आपली काय चूक आहे हे आम्हाला लक्षात आलं. त्यामुळं आम्हाला आमची सुधारणा करण्यासाठी स्कोप भेटत गेला आणि यातूनच एक मोटिवेशन भेटत गेलं आणि यशापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. माझे नाव अवनी बालकिशन चिलमे आहे. मला 10वी या वर्गात 100% पडले. या सर्वामध्ये माझ्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. आमचा खूप आधी सिलेबस पूर्ण केला होता. डिसेंबरपर्यंत सर्व सिलेबस केला होता. प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या होत्या. त्याच्यामधून आम्हाला खूप चुका होत्या त्या शिक्षकांनी सांगितल्या होत्या. शेवटी पालक भेटीही केल्या होत्या घरी. तिथूनही आमचे पेपर पाहून आम्हाला चुका सांगितल्या होत्या. शिक्षकांचा खूप मोठा मार्गदर्शन आहे. त्यांनी आम्हाला सातत्याने मोटिवेट करत राहिले, सपोर्ट करत होते. माझं घर लांब होतं तरी तिथून येत होते मी. मला माझ्या भावाने ते सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. किती तास अभ्यास करता? मी जास्त नाही, रोज 3 तास, सातत्याने 3 तास रोज करत होते. माझं नाव अथर्व चाफेकरंडे. म्हणजे आता पर्सेंटेज येण्यामागचं कारण म्हणजे काय, एका शाळेकडून आपण काय एक्सपेक्ट करतो त्याच्या पलीकडे जाऊन शाळेने मेहनत केलेली. म्हणजे आता पालक भेट असेल, वासंतिक वर्ग असेल, एकदम विद्यार्थ्यांना पर्सनल लक्ष द्यायचं प्रत्येकावरच, असे कार्यक्रम आहेत. पुन्हा आता थोडी खेळायची इच्छा तर होणारच ना. मग 5 ते 7 हा टाईम फ्री टाईम, त्याच्यात मग बाहेर खेळायचं वगैरे, सेल्फ स्टडी. पुन्हा एकही ट्युशन नव्हतं, फक्त शाळेच्या जोरावर मार्क घेतले चांगले. याच्यात शाळेचे आभार मानेन. ज्या शिक्षकांनी चांगलं मार्गदर्शन केलं त्यांचंही आभार. शिकवणी न घेताही म्हणजे चांगले मार्क घेता. हां, हे एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शिकवणीवर जास्त फोकस न करता केवळ शाळेच्या जोरावर आपण चांगले मार्क घेऊ शकतो, आणि हे त्यामागचं उद्देश. धन्यवाद. प्रथमेश उद्धव जवळगे. मला यावर्षी 10वीच्या परीक्षेत 100% गुण मिळालेले आहेत. माझ्या या यशामागे मी जास्तीत जास्त वाटा माझ्या शाळेला देतो. शाळेतून घेतलेले उपक्रम, आईवडिलांचे आशीर्वाद, या सर्वांमुळे मला आज 100% मिळाले. मी त्यांचे आज खूप धन्यवाद मानतो.